आता सेंटिनल नोड बायोप्सी म्हणजे काय? आता हे काय वेगळं असतं का की नॉर्मल नोडच असते? तर आता सेंटिनल नोड बायोप्सी म्हणजे एक ऍडव्हान्स टेक्निक आहे, जेणेकरून कसं आहे की जे कॅन्सर असतात, आता गर्भाशयाचा किंवा ओव्हरीचा किंवा गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर जो असतो किंवा जो वल्वाचा कॅन्सर असतो, ते स्प्रेड होतात लिम्फॅटिक्स मधून. आता त्यातनं काय होतं की त्यातनं जी पहिली नोड असते, ही नोड सगळ्यात पहिली इन्व्हॉल्व्ह होते. कारण साहजिक आहे की पहिलं जे येणार ते पहिलं इन्व्हॉल्व्ह होणार. तर सेंटिनल नोड बायोप्सीत आपण काय करतो, आपण एक डाय देतो, इन्फ्रारेड डाय. ते डाय आपण जे कॅमेरा असतो त्यांनी आपण ते डिटेक्ट करतो. त्याचं लाईट होतं हिरव्या रंगाने, कारण त्यात ते इन्फ्रारेड डाय असतं. तर ती नोड आपण ती बायोप्सी करतो आणि ती तपासायला पाठवतो. जर ती नोड पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला शक्यता आहे की त्याच्या पुढे कॅन्सर पसरला आहे. जर ती निगेटिव्ह आहे तर त्यात कमी शक्यता आहे की कॅन्सर तुमचा पसरलेला आहे आणि मोस्टली तो लोकलाइज आहे त्या ऑर्गन्सला. तर त्याच्यानुसार आपली ऍडव्हान्स टेक्निक आहे, ज्यांनी की आपण डिटेक्ट करू शकतो की कॅन्सर किती पसरला आहे नोडमध्ये.